Hello, dear friends. Today we have to learn the chapter number 4 of class 6 Diversity in Living Organisms. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे काही क्लास 6 चॅप्टर नंबर 4 आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे काही सजीव आहेत त्यांच्यातली जी काही विविधता येत असते त्याला जैव डायव्हर्सिटी म्हणजे काय जैव विविधता आपण बघणार आहोत. आपण बघतो की आपल्या आजूबाजूला जे काही प्लांट असतात जे काही अॅनिमल असतात त्यांच्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळेपणा बघायला भेटत असतो. जर विचार केला तर आपल्या बाजूला छोट्या छोट्या गवतापासनं तर खूप मोठ्या मोठ्या असं उंच अशा प्लांट पर्यंत म्हणजे झाडांपर्यंत मोठे मोठे वटवृक्ष आपल्याला बघायला भेटत असतात. त्यांना विविध असे पानं फुलं त्यानंतर पानांचा आकार फुलांचा वेगवेगळा कलर त्यांना आलेले वेगवेगळे कलरचे फळं त्यांची चव त्यानंतर आपण जर बघितलं तर ते झाडांचे जे काही रूट्स असतात जे मुळं असतात ते पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांचे खोड यांच्यावरनं आपण किंवा खूप काही वेगवेगळ्या प्रकार आपल्याला बघायला भेटत असतो. तर यांच्यावरनं आपण की काय करू शकतो प्लांटला वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो. आपण बघतो की काही झाडांना मात्र फळं येत असतात त्या फळाच्या आतमध्ये सीड्स येतात. सीड्सचे सुद्धा मात्र पुढे गेल्यानंतर प्रकार करायचे आहेत आपल्याला बरोबर. मग अशा पद्धतीने आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्यांच्यामध्ये खूप विविधता आढळून येत असते. तसंच जर बघायला गेलो तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण आपल्याला बघायला भेटत असतात. आपल्या पृथ्वीवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. ते म्हणा सर कसं की छोट्या छोट्या आळी घ्या किंवा छोट्या छोट्या मात्र एखादे कीटक घ्या तर त्याच्यापासून तर एकदम मोठा असा मात्र जो काही पाण्यामधला व्हेल मासा आहे किंवा जर जमिनीवरचे मात्र हत्ती असेल जिराफ असेल एवढ्या मोठे मोठे जर तुम्ही जर प्राणी जर बघितलेत तर आपल्याला कळून येत असतो की या छोट्याशापासनं तरी वेगवेगळे मात्र कितीतरी प्रकारचे प्राणी आपल्या पृथ्वीवरती आहेत. त्यांच्यामध्ये खूप विविधता बघायला भेटत असते बरोबर. आपण हे सर्व काही या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. चला सुरुवात करूया बरोबर. आपण इथे बघितलं तर एक आपल्याला पिक्चर दिलेला आहे फोटोग्राफी दिलेली आहे. ओके. या फोटोग्राफीमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं बघायला भेटतंय की जसं एक जंगलच आहे मात्र एक फॉरेस्ट आहे. बट दिस इज नॉट अ फॉरेस्ट. ही जंगल नाही बरोबर. दिस इज अ सिंगल ह्यूज बनियान ट्री. हे एक मात्र मोठं वडाचं झाड आहे. चला बरोबर बघूया त्याच्याबद्दल काय म्हटलंय बरं. नाव दिस इज अ 250 इयर्स ओल्ड बनियान ट्री. बघा जवळपास मात्र 250 वर्ष वय असलेलं असं जुनं हे झाड आहे. आणि कुठे लोकेट केलेलं कुठे आहे बरं हे बॉटनिकल गार्डन ऍट कोलकाता. बघा कोलकाता जे काय बॉटनिकल गार्डन आहे तिथे लोकेट केलेलं आहे म्हणजे तिथे असणार आहे. इट स्टँड सपोर्ट बाय द मोर दॅन 3500 थिक एरियल रूट्स. जर तुम्ही जर बघितलं इथे तर तुम्हाला बघायला भेटेल की आतमध्ये बघा हे जे काही रूट्स दिसत आहेत आपल्याला ना ते हे रूट्स आहेत मात्र एरियल रूट्स म्हणजे काय झाडांच्या फांदीपासून जमिनीकडे वाढणारे जे काही मुळं असतात मोस्टली करून ते कोणामध्ये बघायला भेटतात आपल्याला वडाच्या झाडामध्ये बनियान ट्री मध्ये आपल्याला बघायला भेटत असतात. ही जवळपास मात्र 3500 एवढे त्याला काय बरं मात्र एरियल रूट्स आहेत. Now, foreign tourists frequently visit this garden in Kolkata to see this colossal tree. बघा असं एका प्रचंड झाडाला बघण्यासाठी फॉरेनर लोक सुद्धा मात्र तिथे व्हिजिट करत असतात. नाव foreign tourism frequently visit this garden in Kolkata to see this colossal tree. In 1925, the main trunk of this tree had been to be removed. बघा की काय झालं बरं या जे काही मोठं असं विशाल झाड आहे त्याचं जे काही मेन ट्रंक होता म्हणजे मेन जे खोड होतं ते काढूनच टाकलं. मग तुम्ही असं खोड नसेल झाडाला ते कसं तर त्याला एरियल रूट्स होते. तर एरियल रूटने ते काय होत राहिलं बरं आज पण मात्र तिथे काय झालंय स्थिरावलेलं आहे ते आज पण तिथे मात्र त्याची ग्रो होताना दिसते. द वर्ल्ड मोस्ट मॅसिव्ह बनियान ट्री इज लोकेटेड इन आंध्र प्रदेश. बघा जगातलं सर्वात मोठं जे काही बनियान ट्री आहे तर ते कुठे बरं आपल्या इंडियामध्येच भारतातच आंध्र प्रदेशमध्ये आहे. अँड 10,000 पीपल कॅन बी सीट इट सेड ऍट अ टाइम. बघा जवळपास त्याच्या सेड मध्ये म्हणजे सावलीमध्ये जवळपास किती लोक बसू शकतात 10,000 लोक बसू शकतात. मग जरा विचार करा 10,000 लोक बसणं. आपण एवढा मोठा मंडप देतो त्यात 2,000-3,000 लोक बसतात लग्न समारंभासाठी. 10,000 लोक बसणं म्हणजे तुम्ही विचार करा किती मोठं प्रचंड असं ते काय असलं पाहिजे वटवृक्ष असलं पाहिजे. चला बघूया बरं मात्र आपल्या पुढे गेल्यानंतर काय करायचंय प्लांटला क्लासिफाय आपण करणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आर ऑन द बेसिस ऑफ देअर हॅबिट्स हाऊ दे ग्रो. बघा ही जे प्लांट्स आहेत ते कसे ग्रो करतात त्यांचे हॅबिट्स काय आहेत हॅबिटेट्स वरनं आपण त्यांना काय करणार आहोत क्लासिफाय करणार आहोत. मग कसं क्लासिफाय करणार आहोत आपण त्यांना तर फर्स्ट वन आहे बरं मात्र हर्ब्स.
सेकंड वन आहे मात्र श्रब, थर्ड वन आहे बरं ट्रीज, नेक्स्ट वन आहे क्लिंबर, फिफ्थ वन आहे क्रीपर्स. चला आपण सर्व काही गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट बघूया आपण हब्स. बघा हब्सचं एक्झाम्पल म्हणून, हब्स म्हणजे काय खूप काय असं उंच नसतं, 1 मीटर उंचीपर्यंत वाढणारा जे काही प्लांट असतं, जवळपास धरून चालूया 1 मीटरपेक्षा कमी उंची, बरोबर. तर अशा प्लांटला म्हणायचं आपल्याला हब्स. माझ्या हातामध्ये मात्र हॉली बॅसिल म्हणजे तुळशीचं झाडे आहे, दिसतंय तुम्हाला. ओके, त्याला असा असा स्मेल पण आहे बरं मात्र छान. हॉली बॅसिल म्हणजे तुळशी. तुळशीचं झाड जर आपण बघितलं तर त्याला जो काही स्टेम असतो हा ग्रेनिश येत असतो आणि एकदम सॉफ्ट पण असतो, एकदम फ्लेक्झिबल आहे बघा. हा एकदम सॉफ्ट फ्लेक्झिबल असा स्टेम येत असतो, बरोबर. आणि पुढे म्हटलं आपण तर जेवढे काही ग्रासेस आहेत, गवत आहेत, तर गवत हे सगळे कुठून येत असतात, तर गवताचा प्रकार हा मात्र हब्स मधनं येत असतात. जे कोलेंडर असेल म्हणजे काय, किंवा आपण म्हणूया फेनुग्रीक असेल, मेथी असेल, कोथिंबीर असतील, तर हे सुद्धा मात्र जे प्लांट असतील ते कुठून येणार आहेत, हाऊस मधनं येणार आहेत, ज्यांची 1 मीटरपेक्षाच कमी वाढ होणार आहे. ओके, चला सेकंड वन बघितलं आपण तर श्रब. आता बघा श्रबचा जर आपण जर विचार केला तर हे जे साईज मध्ये असतात ते कसे असतात, मीडियम. आपण यांची जर हाईट बघितली लेस दॅन 1 मीटर, 1 मीटरपेक्षा लेस. ओके, यांची जी हाईट असणार आहे तर 1 मीटर टू 3 मीटरच्या रेंज मध्ये आपल्याला हे श्रब बघायला भेटणार आहेत. म्हणजे 1 मीटर ते 3 मीटर पर्यंत त्यांची उंची असणार आहे, यांच्या दरम्यान त्यांची उंची असणार आहेत. कळतं का बरं. त्यांचा जो स्टेम असेल तो कसा असतो, हार्ड. तो आधीच्या हब सारखा मात्र सॉफ्ट राहणार नाही, तो हार्ड असतो, ग्रीन पण नसतो, तो कसा असतो, उडी. जसं तुम्ही गुलाबाच्या झाडाचा स्टेम बघितला ना, तुम्हाला असं दिसेल की लाकूडच पूर्ण दिसत असतं त्याचं, बरोबर. आणि त्यानंतर बघितलं तर त्याचा तो स्टेम असतो खूपच हार्ड असतो, म्हणजे आपण वाकवला ना तो फ्लेक्झिबल नसतो, तुटून जाईल, तुटका पडेल त्याचा, पण तो असा वाकत नाही, फ्लेक्झिबल नसतो, बरोबर. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर रोज असेल, करवंद असेल, ओलेंडर असेल, बरोबर, हिबिस्कस जास्वंदीचं फुल असतील, किंवा हिना लीव्स मेहंदीचे जे काही झाडाचे पानांचे झाड असतात ते असतील, ते सगळे कसे येणार आहेत, श्रब मधनं बिलॉंग करणार आहेत. चला थर्ड वन जर बघितलं आपण तर आहे ट्रीज. ट्रीज म्हणजे काय, उंच असे वाढणारे वृक्ष. मग त्यांची उंची किती, तर ते काही सांगता येणार नाही फिक्स असं, फक्त एवढंच म्हणूया टॉल अँड बिग इन साईज. ते कसे असतील बरं, टॉल अँड बिग इन साईज असणार आहेत. ओके, त्यांचा जो स्टेम असतो तो कसा असतो, हार्ड, बरोबर. जे खोड येणार आहेत एकदम हार्ड असेल, आणि थिक, थिक म्हणजे काय, जाड बी असेल, आणि ट्रंक थिक ट्रंक, त्यांचा जो खोड असेल ते एकदम जाड येणार आहे. चला एक्झाम्पल घ्यायचं ना, तुम्ही सर्वांनी निमचं प्लांट तर बघितलंय, निम ट्री, बरोबर. जे काही निंबाचं झाड जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असं बघायला भेटत असतं की ज्यामध्ये मात्र ज्या झाडाला उंची भरपूर असते त्याला खूप साऱ्या फांद्या असतात, बरोबर. आणि त्यानंतर या झाडावरती आपण सहज चढू पण शकतो, त्याच्यावरती मात्र आपलं वजन धरू शकेल किंवा भरपूर लोकांचं वजन धरू शकेल. त्याच्यावरती चढल्यानंतर त्याच्या ब्रँच सुद्धा मात्र या खूप हार्ड येत असतात. मँगो ट्री जर म्हटलं, दुसरं असेल आंब्याचं झाड असेल, नंतर टेम्बर ट्री, असे वेगवेगळे जर आपण जर प्लांट बघितले तर हे कुठून येणार आहेत बरं, ट्रीज मधनं येणार आहेत. त्यानंतर आपल्याला चला पुढे बघायचंय क्लिंबर्स. आता क्लिंबर म्हटलं तर त्यांचा जो स्टेम असतो हा कसा असतो, वीक असतो, आणि त्यांचा स्टेम हा लॉंग पण येत असतो, बरोबर. नीड सपोर्ट टू क्लाइंब, त्यांना मात्र वरती जाण्यासाठी कशाची आवश्यकता असते, सपोर्टची आवश्यकता असते. जसं एक्झाम्पल जर घेतलं आपण मनी प्लांट किंवा ग्रेप वाईन घ्या, बघा जर आपण द्राक्षाची वेल बघितली किंवा मनी प्लांट हे झाड बघितलं तर हे कोण आहेत बरं, तर हे येणार आहेत मात्र क्लिंबर्स. ओके, त्यानंतर आहे बरं मात्र क्रीपर्स. कोण असणार आहे, क्रीपर्स. क्रीपर्स म्हणजे काय, की असे झाड जे फक्त जमिनीवरच पसरतात, ते कोणाच्या सपोर्टने वाढत पण नाही किंवा वरती तो वाढणं शक्यच आहे, म्हणजे ते फक्त जमिनीवरच पसरतात. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं किंवा त्यांचा जो स्टेम असतो कसा असतो, खूपच वीक स्टेम असतो, स्प्रेड ऑन द ग्राउंड, ते ग्राउंड वरती पसरत असतात. जसं एक्झाम्पल घ्या चला बरं, माझ्या हातामध्ये हरळी, एक हरळीचं मात्र काय बरं, हे झाड आहे. तुम्ही जर बघितलं तुम्हाला रूट्स बघायला भेटतील त्याचे, बरोबर. आणि या हराळीच्या झाडाचं जर आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर हा पूर्णपणे जमिनीवर असा लांबवर पसरलेला असतो, बरोबर. त्याचा जर आपण स्टेमचा जर विचार केला तर हा कसा आहे, खूपच वीक आहे, लॉंग पण आहे, आणि दुसरं म्हणजे काय,
तर सपोर्ट साठी बघा वीक पण स्टीम आहे स्प्रेड ऑन द ग्राउंड, तो ग्राउंड वरती पण स्प्रेड होत असतो आणि अशा पद्धतीने जमिनीवरच हे मात्र झाड वाढणार आहे. ओके, तुम्ही बाकीचे तर बघितलं असेल पंपकिनचं, वॉटरमेलॉन, टरबूजचं झाड असेल, स्वीट पोटॅटो, रताळ्याचं झाड तर तुम्ही बघितलं असेल, त्याच्या ज्या वेली असतात त्या पण मात्र काय होत असतात, अशा पद्धतीने मात्र वाढत असतात. आता जरा क्लिंबरचं आपण बघूया चला, ज्यांना सपोर्टची गरज असते. जसं आता इथे बघा एक प्लांट आहे माझ्याजवळ, तुम्ही जर ऑब्झर्व केलंस तर ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला असं दिसून येईल बघा जरा, की इथे तुम्ही जरा बारकाईने जवळनं बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर हे टेंड्रिकल्स असतात. ते टेंड्रिकल्स काय करतात बरं, झाड जर काही वाढतं ते वाढताना मात्र ते एकमेकांच्या सपोर्टने ते वाढत असतात. जसं हे दोन झाडं वाढत होते तर ते एकमेकांच्या सपोर्टने टेंड्रिकलच्या साह्याने ते वाढत होते. याचा अर्थ त्यांना सपोर्टसाठी काय असतात बरं, तर त्यांना सपोर्टसाठी काय असतात, टेंड्रिकल स्प्रिंग लाईक हे येत असतात. बरोबर, मग अशा पद्धतीने आपल्याला डिफरंट प्लांट्स किंवा प्लांटच्या आपण हाईट वरनं किंवा त्यांचं जे काही हॅबिटेट आहे त्यावरनं आपण टाईप केलेत. हर्ब्स जे 1 मीटरपेक्षा लहान असतील, श्रब ज्यांची उंची 1 to 3 मीटर एवढी च्या दरम्यान असेल, ट्रीज जे खूप टॉल असतात, ओके, ज्यामध्ये आपल्याला नीम, मँगो किंवा मात्र बनियान ट्री हे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. टेंबर वगैरे प्लांट आपण घेऊ शकतो. क्लाइंबर्सचा अर्थ होत असतो काय, जे वेलीने वाढणार आहेत किंवा वेल ज्या असतील त्या, क्लिंबर्स आणि क्रीपर्स. बरोबर, या जर बघितला तर त्यांना काहींना कशाची आवश्यकता असते, तर त्यांना कशाच्या तरी सपोर्टची गरज असते. बरोबर, आणि सपोर्टच्या साह्याने ते वाढत असतात. जसं मनी प्लांटचं तुम्ही झाड बघितलं असेल तर दोरी वगैरे बांधलेली असते आणि त्यानंतर काही झाडं अशी असतात ते फक्त जमिनीवरच पसरतात, त्यांना सपोर्ट द्यावा लागत नाही, त्यांना दोरी बांधून आपण वरती टांगू शकत नाही. जसं एक्झाम्पल घ्या वॉटरमेलॉनचं. वॉटरमेलॉन म्हणजेच काय, की जे टरबूजाचं झाड असेल तर ते मात्र जमिनीवर खूप पसरेल, पण त्याला सपोर्ट देऊन वरती आपण टांगू शकत नाही, ते टिकू शकतच नाही. बरोबर, आता माझ्याजवळ एक झाड आहे, तुम्ही जरा बारकाईने बघा की सर तुम्ही काय घेऊन आलेत बरं हे नवीन, बघा जरा. अरे हा तुम्हाला दिसतोय, तर हा जवळ जर तुम्ही बघितलं तर हा आहे अमरवेल. काय बरं, अमरवेल. अमरवेल जर बघितला तर तुम्हाला तो येलो कलरचा दिसत असेल. तर आता हा येलो कलरचा जे काही, आणि हा दुसरा प्लांट हा ग्रीन कलरचा आहे. बरोबर, आता हा येलो कलरचा जो काही वेल आहे तर हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्याच्यामध्ये क्लोरोफिल राहत नाही. तर तो काय करतो, दुसऱ्या होस्ट प्लांट वरनं तो काय करतो बरं, फूड हा ऍब्झॉर्ब करून घेत असतो. हा बघा एका ग्रीन प्लांट वरती त्याने अटॅक केला आणि स्वतः त्याच्यातलं न्यूट्रिशन तो ऍब्झॉर्ब करून घेणार आहे आणि स्वतःची तो ग्रोथ करणार आहेत. असे पण काही प्लांट आहेत जे नॉन ग्रीनिश कलरचे आहेत आणि ते दुसऱ्यातनं काय करतात, न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करून घेत असतात. ओके, त्याला कॅस्क्युटा प्लांट असं पण म्हटलं जात असतं. ओके, चला बरं पुढे बघूया. डायव्हर्सिटी इन लिव्हज, की आपल्याला मात्र जे लिव्हज असतील तर लिव्हज हे मात्र क्लासिफाय करत असताना तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या बघायच्या आहेत. जसं त्यांचा सेप असेल, ओके, नंतर ना मात्र त्यांच्या जर सेपची जी साईज असेल ती बघायची, तर त्या सेपच्या एजेस कशा आहेत त्या बघायच्या आहेत. ओके, मग आता मला सर्वात आधी सांगा की लीफ काय असतं, बोला बरं. व्हॉट मीन बाय लीफ, व्हॉट इज अ लीफ? लीव्स आर अ फ्लॅट ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट. बघा, तुम्ही जर एखाद्या झाडाचा फ्लॅट ग्रीन कलरचा जर पार्ट बघितला तर याला आपण काय म्हणतो, झाडाचा हिरवागार असा भाग, तर याला आपण लीफ असं म्हणत असतो. बरोबर, तर त्याचा कलर कुठला असतो, ग्रीनिश कलरचाच असतो. दे मेक फूड फॉर द प्लांट. बघा काय काम आहे बरं लीफचं, दे मेक देअर फूड फॉर अ प्लांट विथ द हेल्प ऑफ द सनलाइट, एअर अँड वॉटर. ते मात्र काय करतात, सनलाइट, एअर आणि वॉटरचा यूज करून ते स्वतःचं फूड प्लांटसाठी, म्हणजे स्वतःचं फूड प्लांट हे तयार करत असतात विथ द हेल्प ऑफ लिव्स. लिव्स ऑल्सो हेल्प इन अ ब्रिथिंग अँड द लॉसिंग एक्स्ट्रा वॉटर. बघा तुम्हाला सर ब्रिथिंग, हो, आपण जसं श्वासोच्छ्वास करतो तसं प्लांट बी करतात का, हो. तर प्लांट काय करतात, हवेतला कार्बन डायऑक्साईड हा ऍब्झॉर्ब करत असतात, रूट थ्रू वॉटर घेतात आणि ते स्वतःचं फूड फोटोसिंथेसिस या प्रोसेस थ्रू मात्र इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट मध्ये ते कम्प्लीट करत असतात. बरोबर, त्याला प्लांटचं ब्रिथिंग आपण असं म्हणूया. बरं, ओके, चला बरं, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्सिटी इन लिव्हज बघायचे, म्हणजे पानांमध्ये सुद्धा विविधता बघायची. तत्पूर्वी बघा जर आपण जर बघितलं तर थोडस लिप बद्दल आपण जाणून घेऊया. ठीक आहे, तर लिप मध्ये आपण जर म्हटलं तर
हे जे काही शेप आपल्याला वेगवेगळे बघायला भेटत आहेत, बरोबर. आपण खूप वेगवेगळे झाड बघतो, त्यांना मात्र वेगवेगळ्या शेपचे काय असतात, लीफ पण आलेले असतात, बरोबर. आता जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला नीमचा एक प्लांट दिलेला आहे. त्यानंतर सेकंड वन आहे मँगोचा प्लांटचं लीफ आहे, लोटस आहे, हिबिस्कस आहे, पिपळचं झाडाचं पान आहे, पिपळ प्लांट, रोज असेल. तर हे सगळे झाडांची पानं तुमच्या बघण्यामध्ये आलेली आहेत, बरोबर. तर त्यानंतर अजून काही मात्र लीव्स माझ्याकडे असणार आहेत, तुम्ही सर्वांनी बारकाईने बघायचे. ठीक आहे, बघा चला बरं, जरा जवळ बघा, तुम्हाला एक आयडिया येणार आहे. ओके, हे जर लीफ जर तुम्ही ऑब्झर्व केलेत, बघा बरं, तर तुम्ही म्हणा की सर हे तर वेगळ्या झाडाचे पान आहेत, हे पण लीफ जरा ऑब्झर्व करा. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे लीफ माझ्याकडे आहेत आणि त्यांचा जर तुम्ही बघितला शेप वेगवेगळा आहे, व्हेरिएशन वेगवेगळं आहे, बरोबर. आणि अशा पद्धतीने काय बघायला भेटतील आपल्याला, भरपूर असे लीफ आपल्याला बघायला भेटत असतात. येते का लक्षात? बघा जरा, अशा पद्धतीने आपल्याला भरपूर आपण काय करू शकतो, लीफ आपण आजूबाजूला आपण प्लांटला बघत असतो. त्यांच्यात बघा व्हेरिएशन वगैरे पण तुम्हाला बघायला भेटेल. आपल्याला पुढे बघायचंय की काय, प्लांट मध्ये जे काही मेन ही जी काही सेंटरला तुम्हाला दिसते, हिला म्हणायचंय आपल्याला काय, मिड वेन. ओके, त्याला छोट्या छोट्या मात्र काय असतात, सबवेन येत असतात. जो काही हा देठ येत असतो पानाचा, त्याला म्हणायचं आपल्याला पेटिओल. त्याला काय म्हणायचंय, पेटिओल असं आपण म्हणणार आहोत. ओके, चला बरं मग टाइप ऑफ एजेस मध्ये तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या टाइपचे, काही प्लेन एजेसचे झाड असतात, काही ना असे रफ एज येत असते. त्याच्यापेक्षाही मात्र जर आपण बघितलं काही स्मूथ एज असलेले, जसं मँगोचं झाड बघितलं तुम्हाला स्मूथ अशी एज देखील बघायला भेटणार आहे. त्यानंतर बरं मात्र हिबिस्कसचं प्लांट बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं सिलेटेड टूथ, म्हणजे याचा अर्थ काय, असे दात असलेली टूथ असलेली मात्र एज बघायला भेटते आपल्याला. नीमचं झाडाचं पान पण तसंच असतं, बरोबर. त्यानंतर वेवी, म्हणजे अशा वेव सारख्या मात्र आपल्याला असं बघायला भेटणार आहे. जसं जर आपण जर म्हटलं कशाचं, बघा तुम्ही काँग्रेसचं जे काही झाड येत असतं ते जर बघितलं, त्याच्यामध्ये सुद्धा मात्र आपल्याला असे वेव टाईप मध्ये काय बघायला भेटेल, बऱ्याचदा मात्र जो काही लिप ब्लेड असेल तर तसं आपल्याला बघायला म्हणजे एक साधारणतः बघायला भेटणार आहे. ओके, चला पुढे. नाव ल्यूज डिफरंट इन अ साइज, शेप अँड एज. बघा वेगवेगळे जे काही लिप असतात तर त्यांच्यामधली जी काही एज असते, जी कडा असते, ही वेगवेगळ्या प्रकारची येत असते, बरोबर. त्याच्यावरनं आपण हे 3 प्रकार बघितलेत. ओके, ते स्मूथ येऊ शकतात, टूथ येऊ शकतात किंवा वेवी येऊ शकतात. ओके, नेक्स्ट वन, दिस शोज द डायव्हर्सिटी इन अ प्लांट. त्यामध्ये काय बघायला भेटेल आपल्याला, प्लांट मध्ये मात्र खूप विविधता बघायला भेटतात, खूप वेगवेगळे पानं आपल्याला बघायला भेटत असतात. लीव्स आर द इम्पॉर्टंट फॉर मेकिंग द फूड, ब्रिथिंग अँड अदर फंक्शन. लीफ हे कशासाठी इम्पॉर्टंट असतात सांगा बरं, की प्लांटला मात्र फूड प्रोड्यूस करण्यासाठी ते इम्पॉर्टंट असतात. ऑब्झर्व, कलेक्ट अँड आयडेंटिफाय लीव्स टू नो मोर अबाउट द प्लांट अराउंड अस. बघा त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मात्र प्लांट ऑब्झर्व करायचे, त्यांची लीफ वगैरे तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकतात. कुठल्या टाईपचे लीफ, सगळ्यात आधी ते लीफ कसे आहेत बरं, स्मूथ आहेत का, टूथ आहेत का, वेवी आहेत बरं मात्र. ओके, त्यांच्या एजेस वरून तुम्हाला आधी माहिती करायचंय. ओके, त्यानंतर त्यांचा शेप कसा आहे, ते हर्ट शेप मध्ये आहेत, राऊंडेड शेप मध्ये आहेत का, असे रेग्युलर मात्र वेगवेगळे शेप आपल्याला बघायला भेटत आहेत, हे सुद्धा तुम्हाला बघायचे आहे. ओके, त्यानंतर मात्र त्यांची थिकनेस कशी आहे, जाड आहेत का बारीक आहेत, हे पण तुम्ही मात्र हात लावून चेक करू शकतात. प्लांट मध्ये आपण जर सेकंड म्हटलं तर फ्लावर हा एक इम्पॉर्टंट पार्ट येत असतो, बिकॉज फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स इन अ प्लांट्स. कारण की फुलापासूनच पुढे काय बनतं, फळ, फळाच्या आतमध्ये बिया असतात आणि त्या बियांपासून नवीन झाड उगवत असतं. चला ते नंतर बघूया आपण, पण सध्या आता आपल्याला बघायचं डायव्हर्सिटी इन फ्लावर्स. ओके, की वेगवेगळे मात्र फुलं आणि फुलांमधली विविधता. जर आपण बघितलं तर सम प्लांट्स नेवर बिअर फ्लावर्स. काही झाडं अशा असतात त्यांना कधीच मात्र फुलं येत नाही. सम प्लांट्स ब्लूम ओनली इन स्पेसिफिक सीझन. काही झाडं अशा असतात त्यांना स्पेसिफिक सीझन मध्येच फुलं येत असतात. नाव देर इज अ डायव्हर्सिटी इन शेप, कलर, नंबर ऑफ पेटल्स अँड द अरेंजमेंट ऑफ द फ्लावर्स. बघा जे फ्लावरचे जे शेप असतील, त्यांच्यावरच्या ज्या पाकळ्या असतील, पेटलची अरेंजमेंट असेल, त्याचा कलर असेल आणि हे सर्व काही वर्ण वेगवेगळे काय पडत असतात बरं, फुलाचे प्रकार पडत असतात. त्यानंतर बघितलं दिस शोज द डायव्हर्सिटी इन प्लांट्स. बघा फुलांमुळेच मात्र आपल्याला खूप विविधता बघायला भेटत असते. तसं एक्झाम्पल घ्या चला,
हिबिस्कसचा जर आपण जर फ्लावर घेतलं जास्वंदीचं, बघा माझ्या हातामध्ये मात्र इथे काही वेगवेगळे फुलं आहेत. ओके, तुम्ही सर्वांनी बारकाईने ऑब्झर्व करा. ओके, जसं आता घेऊया सगळ्यात आधी हिबिस्कसचं फ्लावर. आपण बघितलं तर मोस्टली करून जे हिबिस्कसचं फ्लावर असतं ते कसं बघायला भेटतं आपल्याला, रेड इन कलर येत असतं. बरोबर, त्याला मात्र सपोर्ट साठी एक स्टॉक पण येत असतो. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण तर सेकंड येत असतं डायरेक्ट ब्रँचला अटॅच असलेलं. हे कसलं फुल आहे बरोबर ओळखा. यस, हे मात्र डाळिंबाचं झाडाचं फुल आहे. बरोबर, आणि हे फिमेल फ्लावर आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मेल फ्लावर सुद्धा आपल्याला बघायला भेटत असतात. हे जे फुल आहे हे आहे मेल आणि हे जे बाजूला दुसरं फुल आहे हे आहे बरं मात्र फिमेल. बरोबर, त्यानंतर जर आपण जर विचार केला तर वेगवेगळे गुलाबाची झाडाची फुलं ज्यांचा कलर सुद्धा वेगवेगळा येत असतो. जसं बघा चला, हे रेड कलर मध्ये, दुसरं आहे येलो कलर मध्ये. ओके, त्यांच्यामध्ये पाकळ्यांची अरेंजमेंट सुद्धा बघा. याची पाकळ्या कशा आहेत, त्याच्या पाकळ्या कशा आहेत. जसं दोघी जरी समजा गुलाबाची फुलं असले तरी सुद्धा मात्र वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची अरेंजमेंट येत असते. हे जर तुम्ही फुल बघितलं तर अशा पद्धतीने आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे काय बघायला भेटत असतात, आपल्याला फुलं हे बघायला भेटत असतात. बघा चला, मग आपण जर म्हटलं हिबिस्कसचं फ्लावर, चला बघूया आधी बरं जे काही फुलांचा जो कलर असणार आहे, रेड कलर, व्हाईट कलर, येलो कलर, परत रेड कलर, वेगवेगळ्या प्रकारचा पिंक कलर, अशा कलर मध्ये आपल्याला काय बघायला भेटतील बरं. यस, डिफरंट कलरचे मात्र फ्लावर्स आपल्याला बघायला भेटणार आहेत. त्यांचा शेप सुद्धा कसा असतो, डिफरंट प्रकारचा त्यांचा शेप येणार आहे. पेटलची अरेंजमेंट कशी असते पाकळ्यांची, प्रत्येकाच्या पाकळ्यांची अरेंजमेंट पण वेगवेगळी येत असते. जसं जर आपण जर इथे बघितलं तर जे हिबिस्कसचं फ्लावर आहे जास्वंदीचे त्याच्यामध्ये 5 पाकळ्या आहेत. बरोबर, त्याच्या बाजूला जर जास्मिनचं बघितलं आपण तर किती पेटल्स आहेत, 1 2 3 4 5 पेटल असलेला किंवा 6 पेटल असलेले सुद्धा मात्र आपल्याला फ्लावर बघायला भेटणार आहेत. मॅरीगोल्डचं जर म्हटलं आपण तर याच्या ज्या काही साधारणतः पेटल्स असतात, ज्या पाकळ्या येत असतात, बरोबर, तर त्या सुद्धा मात्र खूप जवळ असतात आणि खूप जास्त अशा पाकळ्या येत असतात. रोज मध्ये सुद्धा तसंच असणार आहे. ओके, मग आपण बघितलं की वेगवेगळ्या कलर वरनं, नंतर त्यांच्या शेप वरनं, नंतर नंबर ऑफ पेटल्स वरनं, आणि त्या जे कशा अरेंज आहेत बरं मात्र ते झाडावरती ते फुलं कशी अरेंज आहेत तर त्यावरनं काय करतात बरं, वेगवेगळे मात्र फ्लावरचे वेगवेगळे आपल्याला डिफरंट एक्झाम्पल बघायला भेटणार आहेत. ओके, चला फ्रॅग्रन्स. आता फ्रॅग्रन्स मध्ये म्हटलं तर जो काही फुलाचा सुगंध असतो तो येत असतो त्याला. आता बघा काही जे फुलं असतात त्यांचा कसा येत असतो, प्लेझंट फ्रॅग्रन्स असतो, एकदम असा हलकासा असा मात्र म्हणजे त्याला लाईट असा स्मेल हा येत असतो. जसं मोगऱ्याचं झाडाचं फुलं असेल, बरोबर, त्याचा जर आपण जर सुगंध घेतला तर असा एकदम आपल्याला पुन्हा पुन्हा असा घ्यावा असं वाटत असेल. पण जर आपण जर म्हटलं की जसं बाजूला बघतो आपण मॅरीगोल्डचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं बघायला भेटलं एकदम डार्क वास असणार आहे. जर झेंडूचे फुलं जर घरामध्ये असतील ना तर एकदम असा डार्क असा वास येत असतो त्यांचा. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा जो स्मेल आहे, जो फ्रॅग्रन्स आहे तो कसा आहे बरं, अनप्लेझंट असणार आहे. मग आपल्याला काय करता येईल तर जो काही फ्रॅग्रन्स असेल हा प्लेझंट आहे का अनप्लेझंट आहे याच्यावरून आपण फ्लावरचे 2 टाईप करू शकतो. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर काही की पॉईंट दिलेत, लक्ष देऊया आपण काय काय म्हटलंय. फ्लावर डिफरंट इन अ शेप, कलर, साइज अँड नंबर ऑफ पेटल्स. Some flowers bloom in some season only. Fragrance may be a pleasant or a unpleasant. This diversity make our surrounding beautiful. बघा, आपल्या बाजूला जर समजा अशी विविध, आपल्या घराच्या आजूबाजूला जर असे जर समजा विविध प्रकारचे फुलझाडं जर आपण लावलेली असतील तर सकाळी उठल्या बघितलं आपल्याला एकदम फ्रेश जाणवत असतं. चला नेक्स्ट वन घेऊन ठेवलंय, डायव्हर्सिटी इन फ्रुट्स. बघा माझ्याकडे काही फ्रुट्स आहेत, तुम्ही बघितलं असेल जे काही गोवा म्हणजेच पेरूचं फळ, बरोबर, दुसरा आहे कस्टर्ड ऍपल, बरोबर, आणि थर्ड आहे वर मात्र पोमोग्रेनेट, आणि फोर्थ वन आहे वर मात्र यस जामुन फ्रूट, बरोबर, हे आहे जांभूळ. बरोबर, शेवटचं जांभूळचं मात्र इथे फळ उरलं होतं झाडाला, ते मी घेऊन आलो. बरं बघा, आता इथे जर आपण जर म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे फळ असतील तर सगळ्यात आधी मात्र आपण बघूया की फ्रूट काय. फ्रूट, यस, फ्रुट्स आर फॉर्म फ्रॉम द फ्लावर्स. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे की काय, फ्लावर पासूनच काय तयार होत असतात, फ्रुट्स तयार होत असतात. आपल्याला माहिती आहे फुलाच्या बेसला जी काही ओहरी येत असते तर त्याचं रूपांतर पुढे कशामध्ये होत असतं, फळामध्ये होत असतं. फळ म्हटलं तर त्याच्यामध्ये काय असतात, सीड्स असतात. फ्रुट्स कंटेन द सीड्स ऑफ दॅट प्लांट.
सम फ्रुट्स हॅव द मेनी सीड्स while some have the only one seeds or no seeds. बघा काही फळं अशी असतात त्यांच्यामध्ये एकतर एकच बी असेल, एकतर खूप जास्त बी असतील, किंवा त्याच्यामध्ये एक सुद्धा बी राहणार नाही. याच्यावरून आपल्याला मात्र फळाचे टाईप करायचे आहेत. बघा आपण जर बघितलं तर आपल्याला बघायला भेटणार आहे की वन बिग सीड असलेला कोण आहे बरं? मँगो. जर आंबा जर बघितलं तर आंब्यामध्ये एकच कोळी निघत असते की नाही बरं, म्हणजे एकच ओनली वन सीड येत असते. तर आपण ते जर बघितलं वॉटरमेलॉन, बरोबर, याचा अर्थ ज्यावेळेस आपण काय करतो बरं, टरबूज कापतो, टरबूज मध्ये अशा काळ्या काळ्या कलरच्या कितीतरी सीड्स म्हणजे बिया बघायला भेटत असतात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, साधं एक्झाम्पल घ्या, बरोबर, हा जो काही पेरू आहे तर पेरू मध्ये सुद्धा मात्र भरपूर अशा सीड्स आपल्याला बघायला भेटत असतात. ज्यावेळेस तुम्ही त्याला ओपन कराल तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील खूप साऱ्या अशा सीड्स आपल्याला बघायला भेटणार आहेत. बघा बरं, तर तुम्ही जर बघितलं तर बघा खूप साऱ्या अशा नंबर ऑफ आपल्याला सीड्स आपल्याला मध्ये बघायला भेटणार आहेत. ओके, तसंच पोमोग्रेनेट डाळिंबाचं पण जर उदाहरण घेतलं आपण, डाळिंबामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर अशा नंबर ऑफ सीड्स आपल्याला बघायला भेटणार आहेत. ओके, येते का लक्षात? म्हणजे याचा अर्थ जर समजा आपण इथे उदाहरण जर घेतलं जांभूळचं, तर जांभूळमध्ये जर बघितलं आपण त्याच्यामध्ये मात्र एक आणि एकच सीड येत असते. आतमध्ये बघितलंय का तुम्ही? हो, जांभूळमध्ये मात्र एकच मात्र ही सीड येत असते. म्हणजे याचा अर्थ काही प्लांट असे आहेत ज्यांचे फ्रुट्स एक तर सिंगल सीड येणारे किंवा मेनी सीड्स वरून आपल्याला ते काय करता येतील, जे फ्रुट्स असतील त्याचे टाइप्स आपण करू शकतो. त्यानंतर जर आपण म्हटलं तर पुढे आलेले मात्र फ्लावर्स. ओके, फ्लावर्सचं रूपांतर फ्रूट मध्ये होणार आहे, फ्रूटचं रूपांतर सीड मध्ये होणार आहे, सीडचे आपल्याला दोन टाइप पुढे करायचे आहेत. ओके, बघा मग काय म्हटलं बरं, डायव्हर्सिटी इन फ्रुट्स, फ्रुट्स मध्ये विविधता कशावर आढळून येत असते? फ्रूट हॅव अ डिफरंट शेप, त्यांचा वेगवेगळा आकार असतो. डिफरंट कलर, डिफरंट टेस्ट, त्यांचा वेगवेगळा रंग असतो, त्यांना चव वेगवेगळी असते, आणि नंबर ऑफ सीड सुद्धा या वेगवेगळ्या येत असतात. अँड थिकनेस ऑफ द स्किन, बघा जे काही पील त्यांच्यावरचं जे कव्हर असतं तर त्याचं थिकनेस सुद्धा मात्र वेगवेगळे असतात. काही एकदम बारीक असतात स्किनने, काही खूप कशा येत असतात, जाड येत असतात. बरोबर, जसं जर आपण एक्झाम्पल जर घेतला, मँगोचं एक्झाम्पल घ्या. मँगो ज्यावेळेस काय होत असतं, रिपेन होत असतो. पिकलेला आंबा जर घेतला त्याची स्किन एकदम कशी असते, एकदम पातळ असते. ते जर जॅकफ्रूट घेतला आपण, फणस जर घेतलं, त्याची खूप जाड अशी स्किन येत असते. बरोबरच ना. पुढे बघा, दिस शोज द ग्रेट डायव्हर्सिटी इन फ्रूट. बघा कलर वरनं, टेस्ट वरनं, शेप वरनं, परत त्यांच्या जे काही पील कव्हर, जे काही कव्हर असेल बरं मात्र त्याच्यावरनं आपण काय करू शकतो, वेगवेगळे फळांचे प्रकार करू शकतो. पुढे काय क्वेश्चन म्हटलंय, थिंक अँड ऑब्झर्व which fruit do you know that have more than 20 to 25 seeds in a single fruit. तुम्ही सांगा की असे कुठले फळ आहेत की ज्याच्यामध्ये मात्र 20 ते 25 एवढ्या मात्र बिया येत असतात एकाच फळामध्ये. तर ते असेल बरं मात्र कुठलं? यस, तुमच्या डोळ्यासमोर आहे वॉटरमेलॉन घ्या, परत कस्टर्ड ऍपल घ्या, जॅकफ्रूट घ्या, परत मात्र पोमोग्रेनेटचं घ्या, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या बिया येत असतात. आणि पुढे काय म्हटलंय, डू यू नो एनी फ्रुट्स दॅट डू नॉट हॅव अ सीड्स. तुम्हाला असं फळ माहिती आहे का ज्याच्यामध्ये सीड्स राहतच नाही? हो, असे फळं आपल्याला माहिती आहेत. सांगा बरं तुम्ही. हा, आठवा, ग्रेप्स. जे काही साधारणतः आपण ग्रेप्स घेतो, बनाना घेतो, तर त्यांच्यामध्ये आपल्याला सीड्स बघायला भेटत नाही. चला पुढे आपल्याला बघायचं टाइप ऑफ सीड्स. सीड्सचे आपण मात्र 2 मेन टाइप करणार आहोत. एक असणारे मोनोकॉटिलॅनस सीड्स अँड सेकंड वन असणार आहे डायकॉटिलॅनस सीड्स. बरोबर, ते कसे दोघं टाइप करायचे ते आपण पुढे बघणारच आहोत. ऑब्झर्वेशन आपल्याला इथे दिलेलं आहे. काय म्हटलंय, सीड्स कम इन अ डिफरंट शेप, साईज अँड कलर्स. सीड्सला काय येत असतो बरं, वेगवेगळा मात्र शेप येत असतो, वेगवेगळी त्यांची साईज असते, आणि वेगवेगळा ते कलर पण येत असतात. बरोबर, सम सीड्स when a tap break into the equal holes, some break into unequal pieces. बघा लक्षात असू द्या की काही बिया अशा असतात, सीड्स अशा असतात की ज्या बरोबर मात्र जर आपण ब्रेक केलं तर 2 इक्वल पार्ट्स मध्ये त्या ब्रेक होतात आणि 2 इक्वल हॉल्स त्यांचे तयार होत असतात. पण काही अशा असतात त्या किती प्रयत्न केल्यात तरी 2 इक्वल पार्ट्स मध्ये ब्रेक होत नाहीत. After soaking in water and removing the outer cover, we see the inner part of the seeds. बघा जर समजा आपण पाण्यामध्ये जर बिया भिजत ठेवल्यात आणि त्यांना जर समजा आपण त्यांचं वरचं कव्हर काढून टाकलं तर आपल्याला आतला मात्र पार्ट हा बघायला भेटणार आहे. ओके, चला टाइप ऑफ सीड्स, आपण सीड्सचे 2 टाइप करूया.
फर्स्ट वन आहे मात्र डायकॉटिलिडॉनस सीड्स. काय बरं वर्ड बघा डायकॉटिलिडॉनस सीड्स. सीड्स हॅव टू इक्वल इंडिपेंडंट पार्ट्स. दिस कॉल ॲज अ डायकॉटिलिडॉनस सीड्स. डायचा मिनिंग होत असतो टू. डाय मीन्स काय टू. असे सीड्स ज्यांचे किती पार्ट असतील 2 पार्ट असतील. आणि मोनोचा अर्थ असतो 1. मोनो मीन्स काय 1. ज्यांचा काय असेल फक्त एकच सिंगल पार्ट असेल यांना म्हणायचं आपल्याला मोनोकॉटिलिडॉनस सीड्स. ओके बघा माझ्याकडे मात्र काही सीड्स आहेत मी तुम्हाला जवळून दाखवतोस. बरोबर जर तुम्ही जर बघितलं तर माझ्या हातामध्येच बघा एक आहे ग्राउंडनट. ओके या ग्राउंडनटचं जर आपण बघितलं म्हणजे शेंगदाणे बरोबर. शेंगदाण्याचे जर आपण जर बी जर फोडली तर आपल्याला बरोबर मात्र किती पार्ट होत असतात 2 इक्वल पार्ट्स होणार आहेत. जसं तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघू शकतात. बरोबर काय होईल बरोबर बघा शेंगदाण्यांच्या ज्या सीड्स आहेत तर त्याचे किती पार्ट झाले बरं 2 पार्ट्स होणार आहेत. आणि बाजूला मात्र काय बरं बाजरीचे दाणे आहेत. आपण किती काही केलं बाजरी जर असेल तर बाजरीच्या दाण्यांना जर फोडण्याचा प्रयत्न केला किती सुरा करा तुम्ही तरी सुद्धा मात्र ते 2 पार्ट्स मध्ये ते तुटू शकत नाही. बारीक भुगा होऊन जाईल पण 2 सारखे भाग होणार नाही. याचा अर्थ की काही सीड्स अशा असतात ज्यांच्या मात्र 2 इक्वल पार्ट्स होत असतात आणि काही सीड अशा असतात ज्यांचे 2 इक्वल पार्ट्स होत नाही. ओके मग चला बरं द सीड्स विच आर द 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलिडॉनस सीड्स. जसं एक्झाम्पल दिलंय पी. बरोबर पी म्हणजे काय वाटाणा. वाटाण्याची जर आपण जर सीड घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटेल 2 इक्वल मात्र पार्ट्स झालेले आपण बघितलेले आहेत. नंतर एक एक्झाम्पल या ग्रॅम्स म्हणजेच काय हरभऱ्याचं पण आपण जर समजा बी जर फोडली तर असे 2 इक्वल हॉल्स होणार आहेत. त्यानंतर यावर मात्र पल्सेस ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळा येत असतात मटकी असेल तूर असेल तर या सगळ्यांच्या ज्या सीड असतात त्या कशा असतात डायकॉटिलिडॉनस येत असतात. त्यांना 2 इक्वल हॉल्स असतात. ओके त्यानंतर बघायचं आपल्याला मोनोकॉटिलिडॉनस. मोनो म्हणजे काय ज्यांचे 2 इक्वल पार्ट्स होत नाही तर अशा सीड्सला म्हणायचं आपल्याला काय बरं मात्र जसं मेज म्हणजे काय मक्का घेतला आपण तर ते काय असेल बरं मात्र मोनोकॉटिलिडॉनस. एक्झाम्पल काय घेता येईल मक्याची बी असेल दुसरं बाजरा असेल ज्वार असेल या सगळ्या काही मोनोकॉटिलिडॉनस येणार आहेत. बरोबर व्हीट तांदूळ घ्या तुम्ही राईस गहू घ्या बरोबर हे सर्व काही मात्र गव्हाच्या बिया ज्या बिया असतील या कशा येतील बरं मोनोकॉटिलिडॉनस मध्ये येणार आहे ज्यांचा 1च पार्ट होणार आहे. आता आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहोत की मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन मध्ये मात्र फरक काय येतो. ओके बघूया बरं की कशा पद्धतीने हे दोघी प्लांट्स आपण ओळखायचे. बरोबर त्यामध्ये सगळ्यात आधी त्यापूर्वी बघूया व्हेनेशन ऑफ द. नेक्स्ट वन आपल्याला बघायचंय व्हेनेशन इन अ लीव्स. बघा माझ्या हातामध्ये एक लीफ आहे तर व्यवस्थित समजून घ्या. जी सेंटरला मात्र ही जी मेन वेन गेलेले आहे तिला म्हणतो आपण मिड रीब. काय म्हणायचं जाड दिसते जाड शिराजी दिसते पानाची तिला काय म्हणायचंय मिड रीब. या ज्या काही छोट्या छोट्या स्मॉल ज्या रीब दिसत आहेत बघा त्यांना आपण म्हणत असतो वेन्स. आणि अशा पद्धतीने पूर्ण पानामध्ये काय बरं मात्र हे नेटवर्क आपल्याला पसरलेलं दिसतंय कशाचं वेन्सचं. बरोबर आपण ज्यावेळेस ऑब्झर्व करतो तर ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की काय बरं पानाच्या सेंटरला एक वेन आणि बाकीच्या वेन्स मात्र आजूबाजूला पसरलेल्या आहेत. ओके चला बरं मग द अरेंजमेंट ऑफ वेन इनसाइड द लॅमिना ऑफ अ लीफ इज कॉल्ड ॲज द वेनेशन. आधी जरा पार्ट समजून घ्या. चला जर आपण एखादं लीफ घेतलं तर लीफला मात्र जो काही देठ असतो त्याला म्हणायचं आपल्याला पेटिओल. लीफ स्टॉक असं म्हटलं जात असतं. जसं फुलाला देठ असतो पानांना देठत असतो तसं त्याला म्हणायचं आपल्याला पेटिओल. नेक्स्ट वन जी सेंटरची जी काय असेल तिला मेन वेन किंवा काय म्हणायचंय मिड रीब असं म्हणायचं आहे. आणि आपण बघतो तर तिला मात्र छोट्या छोट्या स्मॉल काय असतात बरं या वेन आलेल्या असतात. ओके त्यानंतर जर आपण बघितलं तो जो काही झाडाचा जो काही पार्ट असेल वेनच्या आतला त्याला म्हणायचं आपल्याला लॅमिना किंवा लिप ब्लेड असं म्हटलं जात असतं. लिप ब्लेड म्हणजे काय झाडाचं एक पान बरोबर आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काय बघायला भेटतील बरं वेनचं नेटवर्क आपल्याला पसरलेलं बघायला भेटणार आहेत. ओके नाउ वेनेशन हेल्प्स इन अ गिव्हिंग द स्ट्रेंथ टू द लीफ. बघा वेनेशन मुळे मात्र काय मिळतं जसं आपल्याला जी स्ट्रेंथ आहे आपल्या शरीराला कशामुळे मिळाली आपले बोन आहेत की नाही वेन आहेत आर्टरीज आहेत की नाही आपल्या बॉडीमध्ये त्यामुळे आपल्या शरीराला एक मजबूती मिळाली की नाही.
तसं पानाला जर समजा वेन नसतं राहिला तर आपल्याला बघा कधी कधी मात्र आपण काय करतो, एखादी लिप ज्वेस ब्रेक करतो, तर ब्रेक केल्यानंतर मात्र आपल्याला काय जाणवतो, एक आवाज आपल्याला जाणवत असतो बघा, कटकन असा आवाज येत असतो. याचा अर्थ काय बरं, याचा अर्थ तर काय असं बरं, तर आतमध्ये जे काही मिडवेन आहे ते सुद्धा सपोर्टसाठी किंवा सबवेन सुद्धा सपोर्टसाठी चांगले असणार आहे. जर आपण काय केलं, एखादं जर पिंपळा झाडाचं पान घेतलं आणि ते जर समजा एखाद्या नोटबुकमध्ये किंवा बुकमध्ये जर आपण ठेवलं तर काही दिवसानंतर आपल्याला एकदम बारीक बारीक मात्र काय बघायला भेटणार आहे, वेन्स आपल्याला ऑब्झर्व करायला त्यांचं जे नेटवर्क असेल ते नेटवर्क जाळं आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, चला वेनेशन वरनं आपण मात्र लिपचे दोन पार्ट करत असतो. एक आहे रेटिक्युलर वेनेशन आणि दुसरं आहे पॅरलल वेनिएशन. ओके, आता तुम्हाला कसं ते काय नेमकं रेटिक्युलेट कशाला म्हणायचं, पॅरलल कशाला म्हणायचं, एकदम सोपं सरळ आहे. ज्यावेळेस तुम्ही झाडाचे पानं घेतात तर पान घेतल्यानंतर मात्र बारकाईने ऑब्झर्व करायचं आहे. ओके, चला बरं, माझ्याकडे हे दोन लिप आहेत, जरा जवळ फोकस करा. जर या झाडाच्या दोघी पानांमध्ये जर बघितलं तर हे एक झाडाचं पान आहे ऊसाचं, बरोबर, जे शुगर केन आहे त्याचं लिप आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर शुगर केन मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की सेंटरला मात्र काय असते, एक वेन येणार आहे बरोबर, आणि त्याला पॅरलल बरोबर बाकीच्या बारीक बारीक मात्र अशा काय दिसतात बरं. पॅरलल म्हणजे काय, जसं नोटबुक मध्ये आपल्या रेषा असतात की नाही एकमेकांना समान अशा अंतरावरती ड्रॉ केलेल्या, तशा मात्र आपल्याला ह्या वेन बघायला भेटणार आहेत. तर हे असणारे पॅरलल वेनेशन. आणि त्यानंतर जर आपण जर हे घेतलं सेकंड वन लिप जर घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की याच्यामध्ये मात्र काय बरं, रेटिक्युलेट म्हणजे काय, सर्वीकडे पसरलेलं, कोणीच कुणाला पॅरलल नाही. तर अशा नेटवर्क जो काय असेल वेन्स तर त्याला म्हणायचं बरं मात्र काय, रेटिक्युलेट वेनिएशन. जर समजा रेटिक्युलेट वेनिएशन असलेलं लिप जर आपण जर समजा काय केलं, टियर केलं बघा, जरा टियर केल्यानंतर त्याचे दोन म्हणजे इक्वल पार्ट मध्ये किंवा साधारणतः ते ज्यावेळेस अनइक्वल पार्ट मध्ये मात्र ते टियर होत असतं बरोबर. पण जर समजा आपण पॅरलल घेतलेलं घेऊया क्लास आणि याला जर टियर केलं आपण तर आपल्याला सरळ दिसतंय टियर करताना बरोबर मात्र काय होतंय, स्ट्रेट असं मात्र काय होणार आहे, पार्ट मध्ये ते कट होणार आहे. ओके, बघा दोन टाईप आपण मात्र इथे केलेत बरं लिपचे, कुठले, रेटिक्युलेट वेनिएशन आणि दुसरा आहे बरं पॅरलल वेनिएशन. अतिशय महत्वाचा पार्ट आहे, लक्षात असू द्या बरोबर. मग कुठलं एक्झाम्पल देता येईल आपल्याला, एक्झाम्पल आहे बरं मात्र मँगो लिप, मँगो असतील, आपण मागे आता वेळात बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे मात्र जे प्लांट्स नेहमी आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये असतात तर त्यांना अशा पद्धतीने रेटिक्युलेट वेनिएशन असलेले लिप येत असतात. आणि त्यानंतर आपण पॅरलल वेनिएशन जर मध्ये जर म्हटलं आपण तर त्यामध्ये शुगर केन घ्या, त्यानंतर आपण मेज प्लांट घ्या, बाजरा प्लांट घ्या, मक्याचं झाडाचं पान जर तुम्ही बघितलं, परत मात्र जर समजा बाजराचं झाडाचं प्लांट जर बघितलं तुम्ही बघा, मक्याचं झाड जर तुम्ही ऑब्झर्व केलं त्याचे जर पानं जर तुम्ही बघितलेत ठीक आहे, तर ते सुद्धा मात्र कशात असतात, पॅरलल वेनिएशनचे येत असतात बरोबर. इथे जर तुम्ही बघितलं तर साधारणतः तुम्हाला सेंट्रल एक वेन बघायला भेटेल आणि बाकीच्या वेन तुम्हाला अशा ऑब्झर्वेशन साठी बघायला भेटणार आहेत. ओके, मग अशा पद्धतीने दोन मेन लिव्हचे टाईप. ओके, चला आता काय म्हटलंय, ट्राय दिस ऍक्टिव्हिटी, टेक अ लिव्स ऑफ द मँगो, बनाना, रेटिक्युलेट अँड बनाना कॅन पॅरलल. ओके, एक आपल्याला घ्यायचं बरं मात्र मँगोचं, दुसरं मात्र काय घ्यायचंय बनियन ट्रीचं किंवा बनानाचं किंवा मात्र कॅना यांचं मात्र किंवा शुगर कॅनचं आपण काय घेऊया बरं मात्र लिप घेऊया. ओके, ट्राय टियर देम फ्रॉम द एज टू द सेंटर. मग आपण हे पण ट्राय केलं आपण एवढ्या ऍक्टिव्हिटी, त्यामध्ये आपण असं बघितलं की रेटिक्युलेट लिव्स टियर अँड अनइवन पॅटर्न. आपण आता ज्यावेळेस काय केलं होतं, या लिपला ब्रेक केलं तर ते मात्र कुठेच मध्ये तरी ब्रेक झालं होतं बरोबर. आणि त्यानंतर टियर केलं म्हणजे त्याला जर तोडलं किंवा फाडलं तर त्या मात्र वेगळ्याच पार्ट मध्ये ते कट होत असतं. आणि जर पॅरलल लिव्ज आपण जर टियर केलं तर आपल्याला असं बघायला भेटलं की काय बरं, पॅरलल लिव्ज मध्ये आपण जर टियर केलं होतं त्याला तर काय बघायला भेटतं आपल्याला, ते सरळ मात्र एका सरळ स्ट्रेट लाईन मध्ये ते काय होत असतं, टियर होत असतं. नेक्स्ट पण आपल्याला बघायचे रूट्स. व्हॉट आर रूट्स, रूट्स म्हणजे काय, झाडाची मुळं, की झाडाची मुळं काय असतात बरं आपण ते बघूया, त्याचे टाइप्स पण आपल्याला बघायचे. रूट्स ग्रो फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम युजली अंडर द सॉइल. रूट्स काय असतात बरं, रूट्स या झाडाच्या मात्र जो स्टेम असेल त्या स्टेम पासून मात्र कुठे ग्रो करत असतात, इनसाइड ऑफ द सॉइल. ओके, दे होल्ड द प्लांट फर्मली इन द सॉइल्स. ते झाडाला मात्र घट्टपणे मात्र पकडून ठेवायचं जमिनीमध्ये किंवा सॉइलला
घट्ट असं पकडून ठेवायचं काम कोण करत असतं, बरं मात्र रूट्स करत असतात. म्हणजे याचा अर्थ रूट्सचं मेन फंक्शन काय आहे, झाडाला सपोर्ट देणं प्लस झाडातलं जे काही झाडाला आवश्यक जे वॉटर असेल ते पण ऍब्झॉर्ब करणं ते असणार आहे. ओके, पुढे फंक्शन पण आपण बघणारच आहोत. बघा टाइप ऑफ रूट्स, चला आपल्याला 2 रूट्स करायचे. फर्स्ट वन बघितलं तर आपण टॅप रूट. बघा त्याला काय म्हटलंय, टॅप रूट अ मेन प्रायमरी रूट ग्रो फ्रॉम द बेस ऑफ द स्टीम. बघा स्टीम पासून जर एखादा रूट जर समजा प्रायमरी रूट असेल ते जर ग्रो करत असेल, चला बरं एक्झाम्पल म्हणून मात्र माझ्याकडे एक प्लांट आहे, तुम्ही बारकाने ऑब्झर्व करा. तर या प्लांट मध्ये बघितलं तर आपल्याला असं बघायला भेटेल की हे जे रूट आहे बघा सरळ सरळ आपल्याला मात्र खाली वाढलेलं दिसतंय, बरोबर. तर हे काय असेल बरं, दिस इज अ प्रायमरी रूट आणि याला बारीक बारीक रूट्स आलेले दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत का, हे असतात बरोबर मात्र सेकंडरी रूट्स. ओके, म्हणजे मेन जे रूट असतं तर या टॅप रूटला किंवा प्रायमरी रूटला हे छोटे छोटे सेकंडरी रूट्स हे पसरलेले असतात. ओके, तर हे आलं टॅप रूट. आणि सेकंड वन जर घेतला आपण, जसं मेज प्लांट जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतंय की फायब्रस रूट येत असतात. फायब्रस म्हणजे काय, बारीक केसासारखे. तुम्ही जर ऑब्झर्व करा मेज प्लांट मध्ये आपल्याला बघायला भेटतील हे सर्व, याला मेन रूट कुठे दिसत नाही, डायरेक्ट स्टेमला आलेला. हे सर्व कसे बरं, फायब्रस रूट आपल्याला दिसणार आहेत. ओके, मग अशा पद्धतीने प्लांटचे 2 रूट असतात, एक असतो टॅप रूट आणि दुसरा कुठला असतो, फायब्रस रूट. ओके, नाव नेक्स्ट वन. नाव the fibrous root, many thin roots of the almost the same size grow in a bunch from the base of the stem. बघा स्टेम पासून मात्र एक सारख्या साईज मध्ये हे वाढणारे रूट्स असतील, तसं इथे नाही बरं. मात्र टॅप रूट मध्ये एक सर्वात मेन रूट कुठे जातं, एकदम खोलवर जातं आणि त्याला सेकंडरी रूट्स हे मात्र फॉर्म होत जात असतात. हे सगळे रूट सारखे राहत नाही. एक्झाम्पल मध्ये जर घ्यायचं झालं तर आपल्याला लक्षात घ्या की जे नेम प्लांट असेल, जे उंच वाढणारे झाड आहेत, बरोबर, जसं निम प्लांट असेल, टर्मेंटाईन असेल, चिंच असेल किंवा वेगवेगळे मात्र मँगो प्लांट असेल, हे जर प्लांट आपण जर बघितलेत तर त्यामध्ये आपल्याला बघायला भेटणारे कुठले रूट असतात, खोलवर जाणारे टॅप रूट येत असतात. ओके, आज जर सेकंड वन बघितलं, जे ग्रास असतात, गवत असतात किंवा गहू, बाजरी, मका, ज्वारी यांचे जर तुम्ही जर झाडं बघितलेत तर त्यांचे कुठले रूट येत असतात, फायब्रस रूट येत असतात. जर बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कांद्याचं एक्झाम्पल घ्या, ओनियन. ओरियन जर समजा आपण काय केलं बरं, रिमूव्ह जर केला सॉइल मधनं, तर आपल्याला बघायला भेटतं त्याला जे रूट्स आलेले असतात ते कसे असतात बरं, फायब्रस येत असतात, बरोबर. आता पुढे बघा काय बरं फंक्शन रूटचं, रूट्स अँचोर द प्लांट फर्मली इन द सॉइल्स. रूट काय करतात बरं, प्लांटला घट्ट असं मात्र सॉइलला घट्ट ठेवून सॉइल मध्ये घट्ट असं पकडून ठेवण्याचं काम रूट्स हे करत असतात आणि त्यामुळे प्लांटला मेन सपोर्ट मिळत असतो. दे ऍब्झॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. बघा जे सॉइल मध्ये जे काही वॉटर प्रेझेंट आहे किंवा जे मिनरल्स असतात, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जे प्लांटच्या वाढीसाठी आवश्यक आहे, झिंक वगैरे, हे प्लांटला कोण अवेलेबल करून देत असतो, रूट्स थ्रू ते मात्र मिनरल्स ऍब्झॉर्ब केले जात असतात. दे स्टोर फूड इन अ सम प्लांट. बघा काही प्लांटच्या रूट्स मध्ये काय स्टोर होत असतं, फूड पण स्टोर होत असतं. दे हेल्प इन द किपिंग द सॉइल सेफ फ्रॉम द इरोजन. बघा महत्वाचं काम आहे मात्र प्लांटच्या रूटचं काय, ते सॉइलचं इरोजन होऊ देत नाही. त्याचा अर्थ मातीची धूप होऊ देत नाही. मातीला घट्ट पकडून ठेवतात, किती पाऊस आला तरी सुद्धा त्या मातीला वाहून जाऊ देणार नाही. तुम्ही बघितलं असेल जिथे गवत उगलेलं असेल ना आणि तिथे पावसाचं पाणी पण वाहून जातं पण तिथली माती वाहत नाही, कारण का गवताच्या मुळ्यांनी किंवा झाडाच्या मुळ्यांनी त्यांना काय केलं असतं, त्या मातीला यस फर्मली टाईटली त्याला मात्र पकडून ठेवलेलं असतं. आलं का लक्षात, मग त्यामुळे ती माती वाहून जात नाही. ओके, त्यासाठी आपण जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, सॉइल इरोजन थांबवण्यासाठी झाडाच्या बांधावर असतील, ओके, शेताच्या बांधावरती आपण झाडं लावली पाहिजे. जे सॉइल इरोजन आहे ते होऊ नये त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की जास्तीत जास्त झाडं मात्र हे शेतात बांधांवर लावली गेली पाहिजे, जेणेकरून माती वाहून जाणार नाही आणि सॉइलचं पण प्रोटेक्शन होईल आणि दुसरं नेचर पण मात्र प्रोटेक्ट करता येणार आहे, आपल्या निसर्गाला पण सुरक्षित ठेवता येईल, जास्तीत जास्त ऑक्सिजन अवेलेबल होईल. ओके, चला इम्पॉर्टंट असणार एक पार्ट एक्झामच्या दृष्टीने, आपल्या नॉलेजच्या दृष्टीने पण, की मोनोकॉटिलिडॉनस अँड डायकॉटिलिडॉनस. याचा अर्थ मोनोकॉट्स अँड डायकॉट्स हे प्लांट कसे ओळखायचे, त्यांच्यामधला डिफरन्स कसा असतो, ते सीड्स वरनं कसं ओळखायचे, रूट्स वरनं कसे ओळखायचे आणि लीफ वरनं कसं ओळखायचं ते आपण बघूया. ओके, चला बरोबर सगळं आपण बघूया मोनोकॉटिलिडॉनस, मोनोकॉट प्लांट्स.
की असे प्लांट्स ज्यांच्या सीड्स ज्या 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होत नाही त्यांना आपल्याला म्हणायचंय मोनोकॉट्स, मोनोकॉटिलॉन असं म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल मेज असेल, बाजरा असेल, ज्वार असेल, वीट असेल, तर हे सर्व काही एक्झाम्पल मात्र कशाचे असतील? मोनोकॉटचे असणार आहेत. आणि आपण जर डायकॉट म्हटलं की अशा सीड्स की ज्या मात्र 2 इक्वल पार्ट्स मध्ये 2 हॉल्स मध्ये डिवाइड होत असतात किंवा 2 कॉटिलॉडॉन्स मध्ये मात्र डिवाइड होणारे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतील, तर अशांना म्हणायचं मात्र काय? 2 कॉटिलॉडनस सीड्स. ओके, जसं एक्झाम्पल घ्या बीन्स, ग्रॅम्स, ऑल टाइप ऑफ पल्सेस, वेगवेगळ्या मात्र डाळा, त्यानंतर जसं पीनट, शेंगदाणे म्हटलेत आपण, किंवा मग आल्मंड, कॅशो, काजू, बदाम, हे सर्व कसे बरं? यस, डायकॉटिलॉनस मात्र असणार आहेत. चला पुढे आहे बरं मात्र रूट. रूट जे असतात मोनोकॉटिलॉनचे, तुम्ही बाजरी किंवा मात्र मक्याचं झाड सहज आपण उपटून घेतो, जमिनीतनं काढू शकतो. पण तसं समजा मँगो प्लांट असेल, आंब्याचं एवढं पण झाड असेल ना, तुम्ही उपटून बघायला जा, ते उपटलं जाणार नाही, कारण की त्याचं रूट कसं असतं? तुम्ही ते उपटू नका मात्र, पण त्याचे रूट्स कसे असतात? तर त्याचे रूट्स हे मात्र खोलवर गेलेले असतात आणि त्याला टॅप रूट आले असतात, आणि त्या टॅप रूटला मात्र प्रायमरी रूटला सेकंडरी रूट्स वगैरे पण हे फॉर्म झालेले असतात. ओके, त्यानंतर आपण बघितलं व्हेनिएशन. व्हेनिएशन मध्ये बघा पॅरलल व्हेनिएशन आणि रेटिक्युलर व्हेनिएशन, 2 टाईपचे व्हेनिएशन आपण बघितलं. बरोबर, जे मोनोकॉटिलॉन प्लांट असतात, बाजरा असेल, वीट असेल, ज्वार असेल, तर यांच्यामध्ये मात्र जे लीफ असतं हे पॅरलल व्हेनिएशन येत असतं. आणि ते जर आपण जर समजा हिबिस्कस घ्या, जास्वंदीचं झाड असेल किंवा रोज वगैरे किंवा इतर जर प्लांट्स आपण बघितलं, त्यांच्यामध्ये येणारं जे काही व्हेनिएशन असतं ते कसं असतं? रेटिक्युलेट येत असतं, ज्यामध्ये मात्र भरपूर अशा मिड वेनला काय असतील? सब वेन या फुटलेल्या असणार आहेत. इथे कशा असतात? पॅरलल, म्हणजे एक सेंटरला जी मेन वेन असेल तिला मात्र बाकी सर्व कशा असतील? पॅरलल असणार आहेत. चला आता आपल्याला कोणी विचारलं बघास की बनियन ट्री जे काय आहे तर ते कुठल्या टाईपचं येणार आहे? डायकॉटिलॉन आहे का मोनोकॉटिलॉन? मग त्यासाठी बनियन ट्री म्हणजे काय? वडाच्या झाडाचे आपल्याला पानं बघावं लागतील, त्याचे रूट्स बघावे लागतील आणि त्याच्या ज्या सीड्स असतील त्या बघाव्या लागणार आहेत. ओके, जर समजा आपल्याला कोणी पुढे विचारलं की वेगवेगळ्या प्रकारचे, जर समजा आपल्याला कोणी विचारलं की एखादं नीम प्लांट आहे आणि नीम प्लांट हे मात्र कुठल्या टाईप मध्ये, ते डायकॉटिलॉन आहे का मोनोकॉटिलॉन? मग आपल्या सगळ्यात आधी निंबाच्या झाडाचे पानं बघायची. त्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या वेन्स येत असतात, मेन सब वेन, आणि त्याला मात्र बाकी वेन येत असतात. त्यानंतर त्याचे रूट्स हे खूप खोलवर गेलेले असतात, टॅप रूट असतात, प्रायमरी सेकंडरी रूट येत असतात. त्याचे सीड्स हे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होत असते. त्यामुळे नीम प्लांट कसा येईल बरं? डायकॉटिलॉनस असणार आहे. जर आपल्याला कोणी म्हटलं बघा की जे काही साधारणतः बनाना प्लांट आहे त्याचं जर लीफ जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं? तर त्याच्यामध्ये बघायला भेटतं की पॅरलल व्हेनिएशन येत असतात. बरोबर आहे की नाही? आणि त्याचे जे रूट्स असतात ते फायब्रस असतात. जे काय आपण बघतो बरं मात्र बनाना प्लांट जर तुम्ही घेतला ना तर खूप लांबवर किंवा त्याला सहज आपण खूप लांबवर अशी मुळं पसरलेली नसतात, जागेवरच असतात, फायब्रस रूट त्याला येत असतात. आणि पुढे जर म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की सीड कसे? सीड जाऊ द्या, आपण फक्त आपल्याला रूट्स वरनच आणि वेन वरनच ओळखता येईल. म्हणजे पानं बघूनच सांगू आपण की पॅरलल व्हेनिएशन आहे, याचा अर्थ तर ते कसे असेल बरं मात्र? मोनोकॉटिलॉन मध्ये येणार आहे. कळतंय का बरं? म्हणजे लीफ बघून, रूट बघून किंवा सीड बघून तुम्हाला प्लांट ओळखता आले पाहिजे की ते मोनोकॉटिलॉन प्लांट्स आहे का डायकॉटिलॉनस प्लांट आहे ते. बरोबर, म्हणजे लीफ बघितलं तरी सुद्धा ओळखता आलं पाहिजे, रूट्स किंवा सीड्स नसतील तरी सुद्धा. बरोबर, मला तुम्ही सांगा आता बरेचसे प्लांट बघतो आपण, शुगर केनचं घ्या. चला, शुगर केन काय असेल बरं? शुगर केन मध्ये सुद्धा मात्र काय येत असतात? पॅरलल व्हेनिएशन येत असतात. त्यामुळे ते सुद्धा कसं आलं? मोनोकॉटिलॉनस प्लांट असणार आहे. कळलं का बरं? मग अशा पद्धतीने हिबिस्कसचं घ्या, रोजचं घ्या, मॅरीगोल्ड घ्या, बरेचसे जे झाडं असतात ते कसे असतात बरं मात्र? यस, डायकॉटिलॉनस असणार आहेत. चला आता लास्ट बघूया आपण इथे मात्र टाइप ऑफ प्लांट बेस्ड ऑन द हॅबिटेट्स. बघा, हॅबिटेट्स वरनं मात्र जे काही प्लांटचे टाईप पडतात ते आपल्याला बघायचं आहे. बरं, तुम्ही म्हणाल सर हॅबिटेट्स म्हणजे काय? की असे प्लांट्स जे नेमके कुठे ग्रो करतायत. ओके, त्यांचा जो काही रिजन आहे तर तो कुठल्या टाईपचा रिजन आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. जसं एक्झाम्पल घ्या, चला फर्स्ट वन लोटस. लोटस जर आपण जर बघितलं तर हे ॲक्वॅटिक प्लांट आहे. ॲक्वॅटिक ग्रास घ्या, लोटस घ्या, म्हणजे काय? जो पाण्यामध्ये वाढणारा ग्रास असेल तर या प्लांटसाठी आवश्यक असेल वॉटर, पाण्याशिवाय हे झाड वाढू शकत नाही. कळलं बरं? त्यामुळे त्यांना म्हणायचं ॲक्वॅटिक प्लांट. ॲक्वा मीन्स काय? वॉटर, प्लांट्स मीन्स झाड.
म्हणजे पाण्यात वाढणारी झाडं. स्नोवी रिजन प्लांट, स्नो म्हणजे काय, बर्फ, म्हणजे बर्फा प्रदेशात वाढणारी झाडं. ओके. आणि त्यानंतर जर आपण म्हटलं तर डेझर्ट प्लांट, डेझर्ट म्हणजे काय, वाळवंटात वाढणारी झाडं, ज्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल घेता येईल कॅक्टस. काय घेता येईल बरं, कॅक्टसचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. मग आपल्याला हे बघायचं हॅबिटेट इन्फ्लुएन्स मेनी फॅक्टर्स. चला बघूया बरं काय काय बरं. सर्वात आधी असेल सॉइल टाईप, की तिथली सॉइल कशी आहे त्यावर ते प्लांट आपल्याला ओळखता येईल. सेकंड म्हणजे तर टेम्परेचर, जसं आपण बघितलं जे ऍपलच्या ज्या ट्रीज असतात ते चांगले ग्रो करतात कुठे, काश्मीरमध्ये. आणि जे कॅक्टसचे झाड असतात, निवडुंग वगैरे असतील, किंवा मग आपण बघितलं ड्रॅगन फ्रूटचे झाड असतात ते कुठे असतात, वाळवंट प्रदेशात, म्हणजेच आपल्याला राजस्थानला जास्त छान येत असतात, ते आपण बघत असतो. म्हणजे काय मेन फॅक्टर आहे, टेम्परेचर. टेम्परेचर वरनं मात्र वेगवेगळे काय करतात प्लांट तिथल्या त्या रिजन मध्ये सर्वाइव्ह करत असतात. ओके. अवेलेबिलिटी ऑफ अ सनलाईट, बघा की काही प्रदेश असे असतात तिथे मात्र सनलाईट पोहोचतच नाही किंवा सनलाईट खूप कमी असतं. अशा ठिकाणचे प्लांट. आणि वॉटर अवेलेबिलिटी, वॉटर किती प्रमाणात अवेलेबल हे पण आपल्याला बघायला भेटणार आहे. खूप जास्त जर पाणी असेल तर पाण्यामध्ये आपल्याला ग्रीनिश कलरचं मात्र अल्गी, शेवाळ पण आपल्याला बघायला भेटत असतो. त्याच्यापेक्षाही काही मात्र मायक्रोस्कोपिक सुद्धा मात्र अल्गी येत असतात, ज्या डोळ्याला दिसत सुद्धा नाही, त्या मायक्रोस्कोप खाली आपल्याला ऑब्झर्व करावे लागत असतात. बरोबर. म्हणजे त्यांना प्लांट, असे काही प्लांट आहेत ज्यांना लिप लाईक पार्ट राहत नाही, रूट राहत नाही, परत फ्लावर वगैरे तर लांबच आहे, स्टेमचा तर विषयच नाही. तर असे जे काही प्लांट असतात ग्रीनिश कलरचे, ज्या अल्गी टाईप मध्ये ते येत असतात, अशा पद्धतीने आपल्याला भरपूर असे काय बघायला भेटतील, डायव्हर्सिटी इन प्लांट्स बघायला भेटणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझं तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, कमेंट पण करा. जे काही एक्स्ट्रा तुम्हाला एक्झाम्पल सांगता आलेत प्लांट विषयी, तर मोनोकॉटलॉनचे, डायकॉटलॉनचे एक्झाम्पल देता आलेत, काय डाऊट असेल तो पण मात्र विचारा. आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.